नमस्कार. या आधीच्या लेक्चरला आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टरचा एक्झाम्पल नंबर 4 बघतोय. यामध्ये आपल्याला सन अँड मून हे दोन पार्टनर दिलेले आहेत. त्यांचं कॅपिटल आहे इसेन्शियल कॅपिटल. सनचं कॅपिटल आहे 10 लाख, मूनचं कॅपिटल 5 लाख. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2. इंट्रोड्यूस्ड कॅपिटल हे याच्यामध्ये जे मागील प्रॉब्लेममध्ये नव्हतं, इंट्रोड्यूस्ड कॅपिटल ज्याला आपण कॉन्ट्रीब्युटेड कॅपिटल किंवा ॲडिशनल कॅपिटल असं सुद्धा म्हणतो, म्हणजे जे नव्यानं पार्टनर कॅपिटल आणतायत. हे जे कॅपिटल आहे ते वर्षाच्या सुरुवातीला आणलेलं कॅपिटल आहे पार्टनरने. सनने त्याचं कॅपिटल 10 लाख आणलं आहे, मूनने 5 लाख आणलं आहे. त्यानंतर इथे डेट दिली आहे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 1 ऑक्टोबर 2015. यावरून आपल्या लक्षात येतं की हे अकाउंटिंग इयर आहे आपलं 1 एप्रिल टू 31 मार्च. एक पूर्ण 12 मंथ्सचं अकाउंटिंग इयर ज्याला आपण असेसमेंट इयर असंही म्हणतो. 1 ऑक्टोबर 2015 या दिवशी हे इंट्रोड्यूस्ड किंवा ॲडिशनल किंवा कॉन्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल सनने आणलेलं आहे त्याचं 2,25,000 आणि मूनने 1,50,000. हे ॲडिशनल कॅपिटल आहे, पहिल्या कॅपिटल व्यतिरिक्त आणखी नव्यानं आणलेलं कॅपिटल. त्यानंतर आणखी जी इन्फॉर्मेशन या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिली आहे ती इन चार्टमध्ये दिली आहे. आपण हा चार्ट समजून घेतो आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथे रेट दिला आहे आपल्याला कॅपिटलचा. दोन्ही पार्टनरचा सेम रेट आहे 5%. त्यानंतर ड्रॉइंग्स आहेत. ड्रॉइंग्सची कन्सेप्ट आपण या मागील लेक्चरला पाहिली आहे. व्हेन पार्टनर विड्रॉ सम अमाऊंट्स ऑर गुड्स फॉर हिज पर्सनल यूज इट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग्स. इथे ड्रॉइंग्स दिलेत पार्टनरचे 22,500 सन या पार्टनरचे आणि मूनचे ड्रॉइंग्स दिलेत 15,000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे जे ड्रॉइंग्स विड्रॉन केलेत पार्टनरने, ही अमाऊंट पार्टनरला ॲट दी एंड ऑफ द इयर रिफंड करावी लागते कंपनीला. आणि जोपर्यंत ही ड्रॉइंग्सची अमाऊंट पार्टनर यूज करतायत तेवढ्या काळासाठी, तेवढ्या पिरियडसाठी त्यांना व्याज भरावं लागतं, जे आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. सनने विड्रॉ केलेली अमाऊंट आहे 22,500. त्याच्यावर त्याला इंटरेस्ट द्यावं लागतं आहे कंपनीला 1,350 आणि मूनला इंटरेस्ट द्यावं लागतं आहे ड्रॉइंगवरचं 900. इथे आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची नाही आहे, जो आपण रूल यामागे पाहिला होता. इथे आपल्याला डायरेक्टली इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची अमाऊंट दिलेली आहे. त्यानंतर सॅलरी मिळती आहे, फक्त सनच्या कॉलममध्ये सॅलरी दिली आहे. सन या पार्टनरला सॅलरी मिळती आहे 15,000 आणि कमिशन मात्र दोन्ही पार्टनरला मिळतं आहे. 7,500 सनसाठी कमिशन आहे आणि 5,250 हे कमिशन आहे मून या पार्टनरसाठी. त्यानंतर आपण बघतो शेअर इन लॉस. शेअर म्हणजे प्रॉफिट अँड लॉसमधला हा लॉसचा शेअर आहे. लॉस डिव्हाइड करून घेत आहेत दोन्ही पार्टनर. हा लॉस आहे 2016 किंवा 2015-2016 या अकाउंटिंग इयरचा. सनचा शेअर इन लॉस आहे 45,000 आणि मूनचा शेअर इन लॉस आहे 30,000. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल नंबर 4 समजून घेतले. त्यानंतर आपण वर्किंग नोट बघतोय. या एक्झाम्पलवरून आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागते. यामध्ये आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची वर्किंग नोट तयार करायची नाही आहे, त्याचं आपल्याला डायरेक्टली अमाऊंट दिलेले आहेत. मात्र हे पर्सेंटेज आहेत इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे. आणि इथे कॅपिटलचे सुद्धा 2 टाईप आले. एक पहिलं कॅपिटल आहे, याला बिगिनिंग कॅपिटल आपण म्हणू. कॅपिटल ॲट दी बिगिनिंग ऑफ दी इयर, वर्षाच्या सुरुवातीचं कॅपिटल. आणि आणखी एक नवीन कॅपिटल आपल्याला दिलेलं आहे ज्याला आपण इंट्रोड्यूस्ड कॅपिटल, त्याला सिमिलर वर्ड आहे कॉन्ट्रीब्युटेड कॅपिटल किंवा कॅपिटल ॲडिशनल कॅपिटल. त्या पद्धतीनं दोन्ही पार्टनरचं कॅपिटल आपल्याला 1 ऑक्टोबर 2015ला इंट्रोड्यूस झालेलं, म्हणजे नव्यानं कॅपिटल आलेलं दिसतं. या वर्किंग नोटसाठी आपण एक असेसमेंट इयर, अकाउंटिंग इयर पूर्ण लिहून घेतलं. ते अकाउंटिंग इयर आहे आपलं 1 एप्रिल 2015 टू 31 मार्च 2016. हे आहे 12 मंथ्सचं एक वर्ष. या 12 मंथ्समध्ये इंट्रोड्यूस्ड कधी झालं आहे कॅपिटल, ॲडिशनल कॅपिटल कधी आलं आहे, ती इथे डेट दिलेली आहे 1 ऑक्टोबर 2015. मग आपण इथे 1 ऑक्टोबर 2015 डेट लिहिली. 1 एप्रिलला आपल्याकडे आलेलं कॅपिटल आहे दोन्ही पार्टनरचं. सन या पार्टनरचं 10 लाख, मून या पार्टनरचं 5 लाख. हे आहे कॅपिटल ॲट दी बिगिनिंग ऑफ दी इयर, वर्षाच्या सुरुवातीचं हे कॅपिटल आहे. आणि त्यानंतर 1 ऑक्टोबर 2015 या दिवशी ॲडिशनल कॅपिटल आलेलं आहे आपल्याकडे. इथे डेट दिली आहे, त्यानुसार आपण ही डेट इथे लिहिली. असेसमेंट इयरमध्ये, अकाउंटिंग इयरमध्ये 1 ऑक्टोबर 2015 ॲडिशनल कॅपिटल दिलं ॲरो करून तुम्हाला.
आणि इथे कॅल्क्युलेशन किंवा त्याचा पिरियड लिहिलेला आहे 6 मंथ. हा कसा कॅल्क्युलेट केला आपण 1 ऑक्टोबर टू 31 मार्च. हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते 6 मंथ येतं. आता हा पिरियड कशासाठी काढायचा आहे तर आपल्याला हे जे पर्सेंटेज दिलेत इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे 5% दोन्ही पार्टनरसाठी, तर ते दोन्ही टाईपच्या कॅपिटलवर काढायचे आहेत. एक कॅपिटल ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर आपल्याला 12 मंथ्सचं म्हणजे वर्षभराचा 5%नं रेट काढायचा आहे, आणि दुसरा आहे ॲडिशनल कॅपिटल 6 मंथचं आपल्याला 5%नं रेट काढायचं आहे. ह्या दोन्ही कॅपिटलचं इंटरेस्ट काढायचं आहे आपल्याला, जे वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. पहिल्या पार्टनरचं नाव लिहिलं सन या पार्टनरचं कॅपिटल ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर आहे 10 लाख. इथे लिहिले आपण 10 लाख. किती रेट दिलेला आहे त्यांचा 5%. 5% पर्सेंटेज म्हणजे 100 डिवायडेड बाय 100, त्यासाठी आपण 10 लाख इंटू 5/100. त्यानुसार सन या पार्टनरचं कॅपिटल ॲट द बिगिनिंग ऑफ इयरचा रेट आला 50%. इथे ब्रॅकेटमध्ये आणखी इन्फॉर्मेशन दिली 10 लाख ॲट द रेट 5%. 10 लाखावर 5% काढले फॉर 1 इयर, 1 वर्षासाठी, एप्रिल ते मार्च म्हणून 1 वर्ष. त्यानंतर सन या पार्टनरचं ॲडिशनल कॅपिटल आहे, ज्याला आपण सिमिलर वर्ड वापरतोय इंट्रोड्यूस्ड कॅपिटल, ते आहे 2,25,000. सन या पार्टनरच्या समोर लिहिले 2,25,000. रेट दिलेला आहे 5%, 5 डिवायडेड बाय 100. आता हे 1 वर्षाचं आपल्याला नाही काढायचं आहे, 6 मंथचं काढायचं आहे, कारण आपण कॅल्क्युलेशन करतोय ऑक्टोबर टू मार्च, म्हणून 6 मंथ 12 महिन्यांपैकी 6 महिने, म्हणून इथे इंटू 6 डिवायडेड बाय 12 या पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन येतं 5,625. पुन्हा ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला 2,25,000. हा आहे इंट्रोड्यूस्ड कॅपिटल सन या पार्टनरचं ॲट द रेट 5%. इथे पर्सेंटेज दिलेले आहेत ॲट द रेट 5% फॉर 6 मंथ ऑक्टोबर टू मार्च. या पद्धतीनं आपण दोन्ही कॅपिटलचं पहिल्या पार्टनरचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढलं. पहिलं आहे कॅपिटल ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर 50,000, दुसरं आहे ॲडिशनल कॅपिटल 5,625. ह्या दोन्हींचीही टोटल करून इथे दाखवलेलं आहे. सन या पार्टनरचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल आलं 55,625. त्याच पद्धतीनं आपण मून या पार्टनरचं कॅपिटल काढायचं. या जसं आपण सनचं कॅल्क्युलेट केलं त्याच पद्धतीनं मून या पार्टनरचं कॅपिटल आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे. मून या पार्टनरचं कॅपिटल आहे कॅपिटल ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर 5 लाख. मून या पार्टनरच्या पुढे लिहिले 5 लाख इंटू 5 डिवायडेड बाय 100, कारण रेट दिलेला आहे आपल्याला 5%. ते कॅपिटलवरचं इंटरेस्ट आलं आहे 25,000. ब्रॅकेटमध्ये पुन्हा इन्फॉर्मेशन दिली आहे 5 लाख ॲट द रेट 5% फॉर 1 इयर, 1 वर्षासाठी आपण काढतोय 25,000. त्यानंतर त्यांचं इंट्रोड्यूस्ड कॅपिटल किंवा ॲडिशनल कॅपिटल आहे मून या पार्टनरचं 1,50,000. त्या पद्धतीनं मून या पार्टनरच्या समोर इंट्रोड्यूस्ड कॅपिटल लिहिलं 1,50,000. फक्त ते 6 महिन्यांसाठी 6 मंथसाठी काढायचं आहे, म्हणून इंटू 5 डिवायडेड बाय 100. रेट दिला आहे 5% म्हणून इंटू 6 मंथचं, त्यासाठी 6 डिवायडेड बाय 12. या पद्धतीनं इंट्रोड्यूस्ड कॅपिटलचं इंटरेस्ट आलं 3,750. ब्रॅकेटमध्ये पुन्हा आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे 1,50,000 ॲट द रेट 5% फॉर 6 मंथ. इथे कॅल्क्युलेशन करून दाखवले, टोटल करून दाखवलेली आहे. पहिलं कॅपिटल ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर 25,000. त्यानंतर इंट्रोड्यूस्ड कॅपिटल 3,750, टोटल येते 28,750. या पद्धतीनं आपल्याला ही एकच वर्किंग नोट या 4th एक्झाम्पलमध्ये आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सनचं ज्या पद्धतीनं इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढलं आहे त्याच मेथडनं आपण मून या पार्टनरचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढतो. त्यानंतर आपण पहिली मेथड वापरतो आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. या मेथडमध्ये आपल्याला 2 अकाउंट ओपन करावे लागतात, एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, दुसरा पार्टनर्स करंट अकाउंट. यापूर्वी पाहिल्याप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला फक्त पार्टनरचं कॅपिटल ट्रान्सफर करायचं. आता इथे कॅपिटलचे 2 टाईप आहेत, म्हणजे सुरुवातीलाच फक्त कॅपिटल आणलेलं नाही आहे पार्टनरने, तर आणखीही कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणून बघा क्रेडिट साईडला आपण 2 कॅपिटल लिहिले. हे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे सुरुवातीचं कॅपिटल आहे सन या पार्टनरचं 10 लाख, मून या पार्टनर्स 5 लाख, जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलं आहे.
त्यानंतर आपण इंट्रोड्यूस कॅपिटलसुद्धा लिहिलं. आता इथे बाय बँक म्हणून लिहिलं आहे, कारण आपण जर्नल एंट्री अभ्यासून झाली यापूर्वी. इथे जर्नल एंट्री करून क्रेडिट साईडला आपण कॅपिटल ॲडिशनल कॅपिटल ट्रान्सफर करतो बाय बँक. सनचं कॅपिटल आहे 2,25,000, मूनचं इंट्रोड्यूस कॅपिटल आहे 1,50,000, जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे इंट्रोड्यूस्ड कॅपिटल. ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलं. कॅपिटल नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलं जातं, ती पार्टनरची लायबिलिटी असते. कॅपिटल नेहमी आपण क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. या व्यतिरिक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला इतर काहीही ट्रान्सफर करायचं नाही, फक्त पार्टनर्सचं दोन्ही पार्टनर्सचं कॅपिटल. यापूर्वी फक्त आपण कॅपिटल ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर ट्रान्सफर करत होतो. इथे 2 टाईप आहेत कॅपिटलचे, त्यासाठी आपण कॅपिटल ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर अँड ॲडिशनल कॅपिटल ऑर इंट्रोड्यूस कॅपिटल ऑर कॉन्ट्रीब्युटेड कॅपिटल हे दोन्ही कॅपिटल ट्रान्सफर केलं. जर्नल जसं आपण लेजर पोस्टिंग करताना कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन बॅलन्स काढतो, त्याच पद्धतीनं कॅरीड डाऊन बॅलन्स काढला. अशा पद्धतीनं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झाला. हा दुसरा अकाउंट आहे आपला पार्टनर्स करंट अकाउंट. पुन्हा एकदा रिव्हिजन घेतोय आपण आपल्या रूलची. जी डेबिट साईड आहे पार्टनर्स करंट अकाउंटची किंवा कॅपिटल अकाउंटची, ती पूर्ण डेबिट साईड म्हणजे पार्टनरचे लॉसेस असतात. जसं आपण नॉमिनलचं रूल वापरतो, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स, त्या पद्धतीनं पार्टनर्स करंट अकाउंटची डेबिट साईड म्हणजे सगळे पार्टनर्सचे लॉस लिहिले जातात आणि पार्टनर्स करंट ऑर कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड म्हणजे सगळे पार्टनर्सचे प्रॉफिट लिहिले जातात. एवढा रूल लक्षात ठेवला की आपल्याला एक्झाम्पलमधला प्रत्येक हेड सहज ट्रान्सफर करता येतो. पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्यांदा लिहिलेत आपण ड्रॉइंग्स, जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत. सन या पार्टनर्सचे ड्रॉइंग्स आहेत 22,500, मून या पार्टनरचे ड्रॉइंग्स आहेत 15,000. ड्रॉइंग्स म्हणजे पार्टनरने विड्रॉन केलेली अमाऊंट, ती अमाऊंट ॲट द एंड ऑफ द इयर पार्टनरला परत द्यावी लागते, म्हणून पार्टनरची लायबिलिटी होते. त्यासाठी तो पार्टनरचा लॉस म्हणवला जातो. पार्टनरचा लॉस आपण डेबिट साईडला लिहितो. ड्रॉइंग्सनंतर ड्रॉइंग्सवर दिलं जाणारं व्याज म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, ही सुद्धा पार्टनरची लायबिलिटी असते. तो सुद्धा पार्टनरचा लॉस म्हणून ट्रीट केला जातो. त्यासाठी पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स दिलेले आहेत आपल्याला एक्झाम्पलमध्ये 1,350 सन या पार्टनरसाठी आणि 900 मून या पार्टनरसाठी. त्यानंतर आपल्याला इथे शेअर इन लॉस दिला आहे लास्ट चार्टमध्ये. शेअर इन प्रॉफिट असता तर तो आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला असता, कारण क्रेडिट साईडला सगळे प्रॉफिट्स आहेत. पण हा आहे शेअर इन लॉस, हे तोटा झाला कंपनीला, त्याच्यातला शेअर या दोन्ही पार्टनरनं वाटून घेतला. नफा झाला तरी पार्टनर वाटून घेत आहेत, तोटा झाला तरी पार्टनर वाटून घेत आहेत. हा शेअर इन लॉस आहे. त्यासाठी ही दोन्ही पार्टनर हा लॉसचा शेअर डिव्हाइड करून घेत आहे. सनचा लॉस इन शेअर आहे 45,000 आणि मूनचा आहे 30,000. या पद्धतीनं ही डेबिट साईड पूर्ण झाली. कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन बॅलन्स आपण अकाउंट पूर्ण झाल्यानंतर करतो. त्यानंतर आपण सेकंड रूल बघतो, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला सगळे पार्टनर्सचे प्रॉफिट ट्रान्सफर करतो. मग पार्टनर्सचे प्रॉफिट काय काय आहे? कॅपिटल तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलं आहे. राहिलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ज्याची पूर्ण आपण वर्किंग नोट पाहिली आणि लास्ट टोटल पाहिली. सनला इंटरेस्ट ऑन कॅपिटल मिळतं आहे 55,625. आपण त्याच्या कॉलममध्ये लिहिलं, या पार्टनरच्या कॉलममध्ये लिहिलं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 55,625. मूनचा इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, टोटल केली आहे. मून या पार्टनरची 28,750. मून या पार्टनरच्या कॉलममध्ये लिहिलं आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल 28,750. या पद्धतीनं इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिट साईडला ॲज अ प्रॉफिट म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ट्रान्सफर केलं. त्यानंतर सॅलरी मिळती आहे फक्त सन या पार्टनरला, 15,000ची सॅलरी मिळती आहे सन या पार्टनरला. त्यासाठी आपण हा पार्टनरचा प्रॉफिट आहे म्हणून क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी फक्त सनच्या कॉलममध्ये 15,000. मून या पार्टनरला सॅलरी मिळत नाही म्हणून त्याच्या कॉलममध्ये आपण डॅश केलं. कमिशन मात्र दोन्ही पार्टनरला मिळतं. इथे कमिशन दिलेलं आहे दोन्ही पार्टनरचं 7,500, 5,250. या पद्धतीनं बाय कमिशन प्रॉफिट आहे म्हणून क्रेडिट साईडला लिहिला बाय कमिशन 7,500 आणि मून या पार्टनरचं कमिशन आहे 5,250. लास्ट दोन्हीही पार्टनरचा अकाउंट क्लोज करायचा, त्यासाठी सन या पार्टनरच्या कॉलमची टोटल केली. ही टोटल क्रेडिट साईडची मोठी आली म्हणून 78,125 दोन्ही साईडला लिहून घेतले. कॅरीड डाऊन बॅलन्स म्हणजे दोन्ही साईडमधला डिफरन्स, क्रेडिट साईडमधून डेबिट साईड मायनस केली. हा डिफरन्स आला 9,275. हा डिफरन्स लिहिला सन या पार्टनरच्या कॉलममध्ये टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणून. आता बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आलेला आहे,
कारण हा ब्रॉडडाऊन काय तर क्रेडिट साईडला ब्रॉडडाऊन लिहितो आपण आणि डेबिट साईडला कॅरीड डाऊन लिहितो. आता मून या पार्टनरचा ब्रॉडडाऊन बॅलन्स कसा आला तर मून या पार्टनर्सच्या कॉलमची टोटल केली असता डेबिट साईडची टोटल मोठी आली. डेबिट साईडची टोटल मोठी आली म्हणून डेबिट साईडची 34,000 आपण दोन्ही साईडला लिहून घेतली आणि डिफरन्स दोन्ही कॉलमचा डिफरन्स येतो 11,900 म्हणून आपण बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन लिहिला. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला 11,900. इथेही आपण पहिली मेथड पाहिलेली आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. यानुसार तुम्ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनं एक्झाम्पल सोडवू शकता. धन्यवाद.